नमस्कार शिक्षक बंधू आणि भगिनींनो, रुपाली चव्हाण एज्युकेशनल व्हिडिओ या माझ्या चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. आपण बघत आहोत राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे समग्र शिक्षा अंतर्गत संकलित मूल्यमापन भाग 2 2025-26. यामध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता दुसरीचा गणिताचा पेपर, त्यामध्ये आलेले प्रश्न व त्यांची उत्तरं याविषयीची माहिती बघणार आहोत. प्रश्नपत्रिकेला सुरुवात करण्यापूर्वी बघा, यावेळेला आपल्याला शाळेमध्ये अशा प्रकारच्या मराठी आणि गणितासाठीच्या कार्यपुस्तिका उपलब्ध झालेल्या आहेत. या कार्यपुस्तिकेमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न दिलेले आहेत, कृती दिलेल्या आहेत. या कृती कशा पद्धतीनं सोडवायच्या याचे देखील आपण व्हिडिओ बघणार आहोत. यापूर्वी अशाच पद्धतीच्या मराठीसाठी शिकू आनंदे, गणितासाठी करूया मैत्री गणिताशी आणि इंग्रजीसाठी माय इंग्लिश वर्कबुक या कार्यपुस्तिका उपलब्ध झाल्या होत्या. त्याचे देखील व्हिडिओ आपल्या चॅनलमध्ये प्लेलिस्टमध्ये तुम्हाला बघायला मिळतील. या प्रश्नपत्रिका झाल्यानंतर आपण विद्यार्थ्यांना उन्हाळ्यामध्ये अभ्यास म्हणून मराठी आणि गणिताच्या या कार्यपुस्तिका, त्यातील प्रश्न कशा पद्धतीने सोडवायचे ते बघणार आहोत. बघा, आताचा जो हा इयत्ता दुसरीचा पेपर आहे तो एकूण 30 गुणांसाठी असणार आहे, ज्यामध्ये प्रात्यक्षिक तोंडी हे 10 गुणांसाठी आणि 20 गुणांसाठी लेखी चाचणी, अशा पद्धतीने एकूण 30 गुणांची ही परीक्षा असणार आहे. प्रात्यक्षिक तोंडीसाठी बघा, पहिला प्रश्न आहे, टेबलावर काही वस्तू ठेवाव्यात, विद्यार्थ्यांना त्यांच्या वजनाचा अंदाज घेण्याची संधी द्यावी, त्यापैकी एखादी वस्तू दाखवून त्या वस्तूपेक्षा जड किंवा हलकी वस्तू दर्शविण्यास सांगावे. विद्यार्थ्यांनी सांगितलेला अंदाज वजन काट्याच्या मदतीने पडताळण्याची संधी द्यावी. बघा, अशा प्रकारच्या 3 वस्तू पडताळल्यानंतर अचूक अंदाज व्यक्त केल्यानंतर विद्यार्थ्याला 3 पैकी गुण मिळणार आहेत. त्यानंतर पुढचा तोंडी प्रश्न आहे, काही वस्तूंचा आकार सर्वसाधारणपणे सारखा असेल परंतु वजनात फार तफावत असेल, अशा वस्तू दाखवून जड हलका असा अंदाज सांगण्यास सांगावे. मग अशा कोणत्याही 2 वस्तू दाखवायच्यात आणि त्यापैकी जड हलका तफावत विद्यार्थ्यांकडून तोंडी करून घ्यायची आहे. उदाहरणार्थ फुगा, चेंडू, प्लास्टिकची बादली आणि स्टीलची बादली, अशा पद्धतीनं कोणत्याही 2 कृतीसाठी विद्यार्थ्यांना 2 गुण मिळणार आहेत. त्यानंतर प्रात्यक्षिकसाठी पुढचा प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 2, कोणत्याही 3 वस्तूंची लांबी वितीने छोट्या काडीने मोजण्यास सांगावे, प्रत्येक वस्तूची लांबी किती ते विचारावे. या ठिकाणी विद्यार्थ्यांकडून लांबीचं मापन करून घ्यायचं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, लांबीवर आधारित प्रत्येकी 2 प्रश्न विचारावेत. आता बघा, या ठिकाणी लांबीवर आधारित उदाहरण म्हणून दिलेलं आहे, लांबी मोजण्यासाठी दैनंदिन जीवनात कोणती साधने वापरतात किंवा दैनंदिन जीवनात लांबी मोजावी लागते असे एखादे उदाहरण सांग. अशा प्रकारची 2 प्रश्न विचारल्यानंतर विद्यार्थ्याला 2 पैकी गुण मिळणार आहेत. त्यानंतर बघा, लेखी चाचणीमध्ये प्रश्न क्रमांक 3 दिलेला आहे, खाली दिलेली उदाहरणे सोडव. बघा, हा प्रश्न 3 एकूण 8 गुणांसाठी आहे. त्यामध्ये पहिला प्रश्न आहे, बाहुलीची किंमत अक्षरात लिही. ही बाहुलीची किंमत आहे 32. ती आपल्याला काय करायचं आहे, अक्षरामध्ये लिहायचं आहे. त्यानंतर बघा, पुढचा प्रश्न आहे, संख्या अंकात लिही 46. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, सोडव 17 अधिक 8. बघा, आता एकक ठिकाणी एककाच्या कप्प्यात एकक, दशकाच्या कप्प्यामध्ये दशक, अधिक 8, 7 अधिक 8 15, 15शीला 5, हातचाला 1, 1 अधिक 1 2, उत्तर असणार आहे 25. त्यानंतर बघा, 22 उणे 9. या ठिकाणी बघा, 2 एककातून 9 एकक जात नाही, दशक सुट्टा करून घेऊया. या ठिकाणी झाले 12, 12मधून 9 गेले, राहिले 3, या ठिकाणी 1, उत्तर असणार आहे 13. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे, चित्राचे निरीक्षण कर व चौकटीत योग्य संख्या लिही. 2 गुणांसाठीचा हा प्रश्न आहे. बघा, या ठिकाणी पक्षी आहेत 2 अधिक 2 अधिक 2 अधिक 2, एकूण असणार आहेत 8. बघा, या ठिकाणी याचीच मांडणी 2 गुणुले 4 बेचोक 8. त्यानंतर बघा, पुढचा आहे, प्रतीके मोज व पाढा पूर्ण कर. आता बघा, या ठिकाणी प्रतीके दिलेली आहेत. एककाचे ठोकळे आहेत 3, 3 एक वेळा. जर आपण 3 एक वेळा घेतलं तर याची गुणाकार रूपात मांडणी होते 3 गुणुले 1 3, 3 2 वेळा, 3 गुणुले 2 6. त्यानंतर 3
4 वेळा. 3 जर 4 वेळा घेतलं तर गुणाकार रूपात मांडणी होती 3 गुणिले 4, उत्तर येणार आहे 12. 3 5 वेळा. अशा पद्धतीनं काय करायचं आहे, आपल्याला पाढा पूर्ण करून घ्यायचा आहे. बघा यामध्ये 3 4 वेळा, 3 गुणिले 4 12, 3 5 वेळा, 3 गुणिले 5 15, 3 6 वेळा, 3 गुणिले 6 18, 3 7 वेळा, 3 गुणिले 7 21, 3 8 वेळा, 3 8 24, 3 9 वेळा, 3 9 27, 3 10 वेळा, 3 10 30. अशा पद्धतीनं पाढा पूर्ण करून घ्यायचा आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 4, 5 गुणांसाठी. बघा या ठिकाणी आपल्याला संख्यापट्टी दिलेली आहे, अंकपट्टी दिलेली आहे. वरील अंकांपैकी कोणत्याही 3 संख्या चढत्या क्रमाने लिही. बघा या ठिकाणी विद्यार्थी कोणत्याही 3 संख्या घेतील, फक्त या ठिकाणी त्यांनी चढत्या क्रमाने लिहिणं अपेक्षित आहे. उदाहरणार्थ जर मी 3 4 आणि 5 या संख्या घेतल्या तर त्या चढत्या क्रमाने लिहिणं अपेक्षित आहे. त्यानंतर वरील अंकांपासून क्रमाने येणाऱ्या 3 संख्या तयार करून लिही. क्रमाने येणाऱ्या संख्या म्हणजे या ठिकाणी आपण याच संख्या लिहू शकतो 3 4 आणि 5. त्यानंतर वर्तुळातील अंक कितव्या क्रमांकावर आहे. बघा आता वर्तुळातील 8 अंक 1 2 3 आणि 4 4थ्या क्रमांकावर आहे. त्यानंतर बघा पुढची अंकपट्टी दिलेली आहे 2 5 9 7 1. वरील अंकाच्या मदतीने मोठ्यात मोठी 2 अंकी संख्या तयार कर व लिही. मोठ्यात मोठी संख्या तयार 2 अंकी संख्या तयार करायची आहे. मोठ्यात मोठी संख्या तयार करण्यासाठी आपल्याला माहिती आहे सुरुवातीला सर्वात मोठा अंक आणि त्यानंतर त्याच्यापेक्षा लहान, म्हणजे या ठिकाणी 2 अंकी मोठ्यात मोठी संख्या तयार होणार आहे 97. वरील अंकाच्या मदतीने लहानात लहान 2 अंकी संख्या तयार कर व लिही. मग आता लहान संख्या तयार करत असताना छोटा अंक सुरुवातीला 1 2, छोटी संख्या होणार आहे 12. त्यानंतर बघा तक्त्यातील चित्रांचे निरीक्षण कर व योग्य ठिकाणी बरोबर अशी खूण कर. या ठिकाणी पहिलं दिलेलं आहे वाहन, प्रवासी वाहतूक, माल वाहतूक, इंधन लागते. आता बघा रिक्षामध्ये प्रवासी वाहतूक होते, बरोबर. माल वाहतूक होते का, नाही. इंधन लागतं का, तर हो. त्यानंतर बस, होय. माल वाहतूक, या ठिकाणी माल वाहून नेला जातो का, नाही. यामधून व्यक्ती नेले जातात. त्यानंतर इंधन लागतं का, होय. सायकल, यामध्ये सायकल बघा, सायकल ही प्रवासी वाहतूक करते, या माल वाहतूक साधारणपणे करत नाही, यासाठी इंधन लागतं का, तर नाही. त्यानंतर आहे ट्रक ही प्रवासी वाहतूक करत नाही, माल वाहतूक करते, यासाठी इंधन लागतं. त्यानंतर बैलगाडी ही प्रवासी वाहतूक करत नाही, माल वाहतूक या ठिकाणी करते, आपण याच्यातून माल नेऊ शकतो, यासाठी इंधन लागतं का, तर नाही. अशा पद्धतीनं अचूक नोंदी केल्यानंतर विद्यार्थ्यांना गुण मिळणार आहेत. त्यानंतर बघा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 6. दिनदर्शिका पहा व खालील प्रश्नांची उत्तरे लिही एकूण 2 महिन्यांसाठी. बघा ही आहेत इंग्रजी महिने, ग्रेगरियन वर्ष. या दिनदर्शिकेवर आधारित पहिला प्रश्न विचारलेला आहे 31 दिवस असलेला कोणताही एक महिना लिही. बघा आता या ठिकाणी 31 दिवस असणारा कोणताही महिना विद्यार्थ्यांनी लिहिल्यानंतर त्याला गुण मिळणार आहेत. विद्यार्थी जुलै महिना लिहू शकतो, ऑगस्ट लिहू शकतो, ऑक्टोबर लिहू शकतो, डिसेंबर लिहू शकतो, जानेवारी लिहू शकतो, परत मार्च लिहू शकतो, त्याचबरोबर मे देखील लिहू शकतो. या सांगितलेल्या महिन्यापैकी कुठलाही एक महिना लिहिल्यानंतर विद्यार्थ्यांना या ठिकाणी एक गुण मिळणार आहे. त्यानंतर बघा पुढचा प्रश्न आहे 30 दिवस असलेला कोणताही एक महिना लिही. बघा आता 30 दिवस असणार आहे जून, एप्रिल, त्यानंतर नोव्हेंबर, सप्टेंबर. यापैकी कुठलाही एक महिना लिहिल्यानंतर विद्यार्थ्यांना या ठिकाणी एकपैकी एक गुण मिळणार आहे. बघा अशा पद्धतीनं आजच्या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 2मध्ये आलेले प्रश्न व त्यांची उत्तरं कशा पद्धतीनं लिहायची हे बघितलं. याचबरोबर जर तुम्हाला इतर इयत्तांचे व्हिडिओ पाहायचे असतील तर ते देखील आपल्या चॅनलमध्ये संकलित मूल्यमापन या प्लेलिस्टच्या नावाअंतर्गत पाहायला मिळतील. यानंतर होणारा जो इंग्रजीचा पेपर आहे या पेपरच्या सरावासाठी तुम्ही आतापर्यंत झालेले मागच्या वर्षीचे पेपर या ठिकाणी तुम्ही त्याच प्लेलिस्टमध्ये बघू शकता. आणि मगाशी सांगितल्याप्रमाणे या कार्यपुस्तिका खूप छान पद्धतीच्या आहेत.
विद्यार्थ्यांचा उन्हाळ्यामध्ये सराव व्हावा यासाठी या कार्यपुस्तिका विद्यार्थ्यांना फार महत्त्वाच्या आहेत. जर विद्यार्थ्यांनी या कार्यपुस्तिका उन्हाळ्यामध्ये सोडवल्या तर बघा या ठिकाणी विद्यार्थ्यांचा वेळही सत्कारणी लागणार आहे आणि विद्यार्थ्यांना अशा पद्धतीच्या प्रश्नांचा सराव देखील होणार आहे.